सर्व सद्भाविकांना सस्नेह श्रीराम जय गोमाता। आज अत्यंत उच्च कोटीतील छान उपाय आपणाला सांगतोय, जो सगळ्या जगातील टोन्या टोटक्यांचा अगदी बाप आहेत। स्वतः भगवान शंकरांनी भगवान विष्णू आणि ब्रह्माजींना शिवपुराणामध्ये सांगितलेला खूप दिव्य उपाय आपल्याला देतोय, ज्या उपायाने मनातील कोणतीही इच्छा मनकामना पूर्ण होते। कोणतीही म्हणजे कुठलीही अतिउच्च कोटीतील कोणतीही इच्छा पूर्ण होते। अगदी स्वप्नामध्ये ईश्वराचं दर्शन किंवा प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन हे देखील त्या उपायाने सिद्ध होतं, साध्य होतं। अनेक मंत्र या ठिकाणी उच्चारत असतो, परंतु सगळ्या मंत्रांचा राजा ब्रह्मांडातील पहिला मंत्र ओम हा आहे। ओम मंत्र ब्रह्मांडातील पहिला आहे। त्या ओम पासूनच गायत्री मंत्र निर्माण झाला। गायत्री पासून भगवान शिवजींचा पंचाक्षर मंत्र निर्माण झाला। मात्र सगळ्यात पहिला ओम आहे, ज्याला सूक्ष्म प्रणव म्हणतात, जो अत्यंत श्रेष्ठ आहे। आणि म्हणून तर शांत रसामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी 9000 ओव्या लिहिण्यापूर्वी श्री गणेशा कोणत्या शब्दापासून करावा लागला ज्ञानेश्वर माऊलींना, तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। वेदांनीही प्रतिपादन केलेला ओमला पहिलं वंदन करावं लागलं, कारण ब्रह्मांडातील पहिला मंत्रच ओम आहे। एक ओंकार सतनाम वाहेगुरु। गुरु नानक देव सुद्धा एक ओंकारलाच सत्य स्वरूप म्हणतात, कारण तो ब्रह्मांडातला सगळ्यात श्रेष्ठ मंत्र आहे। प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे। त्याच्यामध्ये मुख्य 3 अक्षर आणि एक तन्मात्रा असते, म्हणजे 5 विशेष धातूंनी तो बनलेला आहे। ओम उ म म्हणजे आकार, उकार, मकार। त्यामध्ये आकार जो आहे तो म्हणजे आपती, म्हणजेच मनातील मनोकामना पूर्ती, कुठलंही इच्छा पूर्ण करणारा धातू, इच्छा पूर्ण करणारं तत्व। उकार म्हणजे उत्कर्ष, अर्थात ज्ञान प्राप्ती। उ आणि पुढे आहे मकार म। हा मकार म्हणजे मिती, मिती म्हणजे दिक, वस्तू, काल यांचं ज्ञान प्राप्त होणे, म्हणजेच अंतर्बाही अंतर्यामी होणं, अंतर्बाह्य सर्व सिद्धींची प्राप्ती होणं, याला म्हणतात उम। आणि त्याच्यावरती अर्धी तन्मात्रा असते, अर्धा चंद्र, तो आहे स्वतः भगवान शंकर। आणि त्याच्यामध्ये वरती असतो एक बिंदू, त्या बिंदूला, ती बिंदू म्हणजे साक्षात जगदंबा आहे। आणि उ म म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे 3 वेद ह्या 3 अक्षरांमध्येच आहेत। आणि अर्धी तन्मात्रा आणि वरती बिंदू म्हणजेच शिव पार्वती जे आहेत ते साक्षात अथर्व वेद आहे। असे 4ही वेद एकाच ओम मध्ये सामावलेले आहे। म्हणून रोज जो 1100 वेळा रुद्राक्षेच्या माळेवर, रुद्राक्षमाला कशी असावी, जिच्यामध्ये 108 मणी आणि 109वा गुरुमणी असला पाहिजे। आणि त्या माळेद्वारे जो या ओमचा 11 माळा जप करतो, अर्थात 1100 जप करतो। आणि हा जप जेव्हा 5 लाख होतो, खूप सोपी आणि साधना, खूप कमी वेळेतली साधना आहे। 5 लाख होणं म्हणजे काही विशेष नाही। 5 लाख पूर्ण झाल्यानंतर जगातली कोणतीही इच्छा पूर्ण होते। त्यानंतर 1 कोटी हा ओमचा जप जेव्हा होतो रुद्राक्ष माळेवर, तेव्हा साक्षात भगवान शंकर स्वप्नात निश्चित दर्शन देतात। आणि 5 कोटी प्लस जेव्हा जप होतो, तेव्हा भगवान शिव स्वतः प्रगट होतात। आजही कलियुगामध्ये अनेकांनी दर्शन घेतलेलं आहे, प्रत्यक्ष अनुभूती आहेत, अगदी आमची स्वतःचाही अनुभूती आहे। मात्र सगळ्या गुप्त गोष्टी शेअर करता येत नाही, काही गोष्टी समजून घेण्याच्या असतात। म्हणून या ओमचा आपण जप केला पाहिजे। ज्या योगे मोक्ष तर मिळतोच मिळतो, धन संपत्ती, जॉब, व्यवसाय, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करून बघू शकता। कोणतीही म्हणजे A to Z इच्छा पूर्ण होणार।
अरे विचार करा, जिथे साक्षात ईश्वराचं दर्शन होऊ शकतं या मंत्राच्या जपाने, कारण याला भगवान शिवजींचा साक्षात वरदान प्राप्त आहे. अनेक टोने टोटके आपण करत असतो, मात्र अर्ध्याहून जास्त टोने टोटके हे केवळ प्रसिद्धीसाठी सांगितल्या जातात. त्यांना शास्त्रामध्ये आधार नाही, कुठल्या ग्रंथात कोणत्या ऋषींनी लिहिलं याचा कुठलाही संदर्भ नसतो. मात्र आम्ही जे सांगितलं ते भगवान शंकरांनी ब्रह्मांड निर्मात्याने हे लिहिलेलं आहे. ब्रह्मा आणि विष्णूला साक्षात सांगितलेलं आहे. म्हणून विचार करा, म्हणून बोललो की टोन्या टोटक्यांचा बाप आहे. याचा सर्वांनी खूप खूप लाभ घ्यावा. सर्वांना साधुवाद. ओम ओम ओम.